नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आज आपल्याला नवीन चॅप्टर चालू करायचा आहे कॉर्पोरेट अकाउंटचा. पाठीमागचे चॅप्टर तुम्हाला समजलेच असतील. ओके, काही डाऊट असतील तर मला तुम्ही फोन करायचा आहे किंवा विचारायचं आहे. याच्यामध्ये बघा, नवीन चॅप्टर आहे रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. अगोदर कोणतं होतं, इश्यू ऑफ शेअर्स पाहिलं. आता नवीन आहे रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडम्पशन म्हणजे काय रे बेटा? तर रिडम्पशन म्हणजे सिम्पली जेवढे काही त्यांचे शेअर्स आहेत, शेअर कॅपिटल आहे, ते रिडम करणं, परत करणं. ओके, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स म्हणजे जेवढे काही प्रिफरन्स शेअर्स अग्रहक्क भाग आहेत ते त्यांचं शेअर कॅपिटल परत करणं होय. ओके, मग याच्यामध्ये बघा, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहेत आपल्याला. इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन आपल्याला लर्न होणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स आपण लर्न करणार आहोत. रिडमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय, लीगल प्रोव्हिजन, मेथड्स ऑफ रिडम्पशन, रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट, अकाउंटिंग एंट्रीज, रिडम्पशन आउट ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स, अकाउंटिंग एंट्रीज आणि ज्या काही इलुस्ट्रेशन आहेत ते पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये डेफिनेशन पाहूया. इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन. A preference shares is a shares which carries a preferential right both regard as a fixed dividend and regards the prepayment of the capital in the winding up. प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय रे? अग्रहक्क भाग. अग्रहक्क भागाला काय म्हणायचं? प्रिफरन्शियल शेअर्स. मग त्यांना प्रिफरन्स कशाचा असतो? तर प्रिफरन्स शेअर्स असतो दोन ठिकाणी. एक असतो त्यांचं डिव्हिडंड जो आहे तो डिव्हिडंड ज्यांना इक्विटी शेअर्सपेक्षा अगोदर दिला पाहिजे एका फिक्स्ड रेटनी, आणि कंपनी ज्यावेळेस बंद होते त्यावेळेस त्यांचं जे काही शेअर कॅपिटल आहे त्यांना प्रिफरन्स शेअर्स कधी द्यायचा? प्रिफरन्स द्यायचा तर शेअर कॅपिटलच्या अगोदर त्यांचं शेअर कॅपिटल परत करायचं. या दोन ठिकाणी त्यांना प्रिफरन्स असतो, अग्रहक्क किंवा अग्रक्रम असतो. कुणाच्या? तर इक्विटी शेअरपेक्षा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. याचं आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण पाहणार आहोत. तर या ठिकाणी सांगितलं आहे प्रिफरन्स शेअर्स आर क्लासिफाईड ॲज अंडर. यामध्ये रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आणि इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. पहिला टाईप आहे रिडीमेबल, जे प्रिफरन्स शेअर्स काही ठराविक वेळानंतर, काही ठराविक पिरियडनंतर रिडीम केले जातात, परत केले जातात. दॅट इज रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. आणि इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स मीन्स वॉट बेटा? तर जे शेअर्स कंपनीच्या आयुष्यामध्ये कधीही रिडीम केले जात नाहीत ते प्रिफरन्स शेअर्स म्हणजे इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होय. अगदी एकाच्या विरुद्ध एक आहे. नेक्स्ट, कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय रे बेटा? तर कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे ज्या प्रिफरन्स शेअर्सवरचा डिव्हिडंड हा कम्युलेटिव्ह किंवा जमा होत जातो. त्या एका वर्षी डिव्हिडंड दिला नाही तर त्याच्यावरचा डिव्हिडंड जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावरती जमा होत असतो, आणि ते नेक्स्ट इयरमध्ये जर प्रॉफिट झाला तर पूर्वीच्या वर्षीचा डिव्हिडंड आणि या वर्षीचा डिव्हिडंड असे दोन डिव्हिडंड त्यांना भेटतात. यालाच कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असं म्हणतात. दुसरं आहे नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय? तर ज्या प्रिफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड एका वर्षी दिला नाही तर तो कम्युलेटिव्ह किंवा त्या ठिकाणी जमा होत नाही तर तो बुडत जातो, तो डिव्हिडंडमध्ये, तो शेअर्स म्हणजे नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स होय. उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं यावर्षी प्रॉफिट झाला नाही, डिव्हिडंड दिलाच नाही. डिव्हिडंड दिला नाही तर त्या प्रिफरन्स शेअरचा डिव्हिडंड जमा झाला नाही, म्हणजेच नेक्स्ट इयरमध्ये प्रॉफिट झाला तर त्यांना फक्त त्याच वर्षाचा डिव्हिडंड भेटणार, पाठीमागच्या वर्षाचा भेटत नाही, कारण ते नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आहे. तिसरं आहे पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. पार्टिसिपेटिंग म्हणजे काय रे? तर कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये, मॅनेजमेंटमध्ये जे पार्टिसिपेट होतात, म्हणजे वोटिंग राईट्स असतील तर किंवा एक्स्ट्रा प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिटमध्ये ते स्वतःचा हिस्सा मागणार असतील तर ते पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आहेत. मॅनेजमेंटमध्ये असतील किंवा वोटिंग राईट्समध्ये असतील किंवा एक्स्ट्रा प्रॉफिट झाल्यानंतर एक्स्ट्रा डिव्हिडंड ज्यावेळेला दिला जातो, ज्यावेळेस इक्विटी शेअर होल्डरला, अशा परिस्थितीत जर प्रिफरन्स शेअर्सला दिला जात असेल तर एक्स्ट्रा डिव्हिडंड, तर त्याला पार्टिसिपेटिंग इन प्रॉफिट म्हणायचं आहे, आणि ते प्रॉफिटमध्ये हिस्सा मागू शकतात एक्स्ट्रा प्रॉफिट झाल्यानंतर. त्यांना पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स असं म्हणायचं आहे. आणि नॉन पार्टिसिपेटिंग म्हणजे काय?
ते प्रॉफिटमध्ये कधीच हिस्सा मागत नाहीत, ते प्रॉफिटमध्ये कधीच पार्टिसिपेट होत नाहीत. ते पण त्यांना फक्त एक फिक्स्ड रेटने डिव्हिडंड हवा असतो, दॅट इज नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स होय. त्याच्यानंतर पुढं आहे रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. याचं आता उदाहरण आपण पाहिलं आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळं आपण बघणार नाही. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स कशाला म्हणायचं बघूया. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आर सच शेअर्स विच द अमाऊंट इज रिटर्न टू द रिडेमेबल किंवा द शेअर होल्डर. अशी अमाऊंट की त्यांच्या शेअर कॅपिटलची अमाऊंट त्यांना परत दिली जाते. वेन कंपनी इश्यू प्रिफरन्स शेअर्स ॲज अंडरटेक रिडीम आफ्टर द स्पेसिफाईड पीरियड. कंपनी ज्यावेळेस प्रिफरन्स शेअर्स इश्यू करत असते त्यावेळेस त्यांनी एक अंडरटेकिंग लिहून घेतली असते की एक स्पेसिफिक पिरियडनंतर याची अमाऊंट आम्ही रिफंड करणार आहोत, रिडीम करणार आहोत. सच शेअर्स इज कॉल्ड ॲज रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. अशा शेअर्सलाच काय म्हणायचं आहे, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणायचं आहे. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आर रिपेएबल आफ्टर एक्सपायरी ऑफ स्टेप्युलेटेड पिरियड. त्यांचं जे काही स्टेप्युलेटेड पिरियड असेल ते पिरियड संपल्यानंतर त्यांचे अमाऊंट, त्यांचं कॅपिटल रिफंड केलं जातं. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स इज ऑलवेज रिडीमेबल प्रिफरन्स शेअर इज रिपेएबल ॲट द ऑप्शन ऑफ द कंपनी आयदर ॲट पार ॲट प्रीमियम. कंपनीच्या मनावर आहे. हे शेअर जर त्यांना वाटलं की ॲट प्रीमियमनी आपण परत करावं त्यांचं शेअर कॅपिटल तर ते परत करू शकतात ॲट प्रीमियमनी किंवा ॲट पारनी. म्हणजे जेवढा 100 रुपयाचा होता 100 रुपयाला जर त्यांनी परत केला तर तो ॲट पार म्हणायचं आहे. आणि 100 रुपयाचा जर 110 रुपयाला तर त्यांनी परत केला असेल तर ॲट प्रीमियमनं रिडम केला आहे असं म्हणायचं आहे. लीगल प्रोव्हिजन रिगार्डिंग द रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स पाहूया. लीगल प्रोव्हिजन. द इंडियन कंपनी ॲक्ट मेक्स द प्रोव्हिजन रिगार्डिंग द रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. पहिली आहे इंडियन कंपनी ॲक्टनुसार लीगल प्रोव्हिजन. नो सच शेअर शाल बी रिडीम अनलेस दे आर फुल्ली पेड. पार्टली पेड शेअर्स आर नॉट अलाउड टू रिडीम. पहिली आणि महत्त्वाची लीगल प्रोव्हिजन आहे. या शेअर्सवरचे पूर्णच्या पूर्ण पैसे त्यांना भेटले पाहिजेत कंपनीला. फुल्ली पेड शेअर्स असेल, प्रिफरन्स शेअर्स फुल्ली पेड असेल तरच या ठिकाणी त्याचं रिडम्शन होतं. पार्टली पेडचं शेअर्स किंवा पार्टली पेडच्या प्रिफरन्स शेअरचं कधीच रिडम्शन होत नाही. नंबर 2, नो सच शेअर शाल बी रिडीम्ड एक्सेप्ट आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी विच वुड अदरवाइज बी अवेलेबल for dividend out of the proceeds of fresh issue of shares for the purpose of redemption. कंपनी दोनच गोष्टीमधून काय करत असते, रिडम्शन करत असते. एक तर कंपनीला प्रॉफिटमधून जो की डिव्हिडंडसाठी आपण यूज करणार आहोत, डिव्हिडंड पे करण्यासाठी. आणि दुसरं गोष्ट नवीन इक्विटी शेअर्स इश्यू करायचे आणि त्या पैशामधून कंपनी काय करत असते तर ते शेअर्सची अमाऊंट परत करत असते. ओके, दोन गोष्टी आहेत, आउट ऑफ प्रॉफिट आणि आउट ऑफ फ्रेश इश्यू. ओके, आउट ऑफ प्रॉफिट म्हणजे कंपनीच्या रेव्हेन्यू प्रॉफिटमधून असे डिबेंचर्स किंवा असे प्रिफरन्स शेअर्स होल्डरची अमाऊंट परत केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणती तर ज्या गोष्टीमध्ये त्यांच्याकडे जर प्रॉफिट पुरेसा नसेल, अवेलेबल पुरेसा नसेल तर ते काय करते, इक्विटी शेअर्स इश्यू करत असते आणि या इक्विटी शेअर्समधून जनरेट झालेल्या पैशामधून अशा शेअर्सचं अमाऊंट परत करत असते. तिसरी कंडिशन पाहूया. In case of shares are to be redeemed out of profit, sum equal to the nominal value of such shares should be transferred to the separate reserve, that is capital redemption reserve account. जर कंपनी, हे महत्त्वाची प्रोव्हिजन आहे, कंपनी आउट ऑफ प्रॉफिटमधून तर त्यांनी जर या ठिकाणी त्यांचं शेअर कॅपिटल परत करत असेल तर एक सेपरेट अकाउंट मेंटेन केलं जातं आणि त्याला अकाउंटला नाव आहे कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट. हे मेंटेन करतात आणि याच्या थ्रू ते अमाऊंट परत करत असतात. नाव लक्षात ठेवा, पुढं येणारच आहे. कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट, इट इज प्रिपेअर्ड ओनली फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. हे अकाउंट फक्त आणि फक्त कशासाठी केलं जातं तर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअरसाठी केलं जातं. नेक्स्ट, प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन शुड बी प्रोव्हाइडेड आउट ऑफ अवेलेबल बॅलन्स ऑफ द शेअर प्रीमियम अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रीमियम कशामधून पेड करायचं आहे तर लीगल प्रोव्हिजननुसार फक्त आणि फक्त आपण शेअर प्रीमियम, इक्विटी शेअरच्या प्रीमियममधून म्हणा. जर इक्विटी शेअरचा प्रीमियम नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपण रिडम्शनचा प्रीमियम पे करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण चालू करणार आहोत येणारच आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. शेअर प्रीमियम
इक्विटी शेअर आपला रिडम्शन ऑफ प्रीमियमचा कधी कशावर पे करायचं आहे, प्रीमियम ऑन रिडम्शन. तर ते दोन जागून करता येतं. एक असतं शेअर प्रीमियममधून आणि दुसरं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्समधून. पाचवी कंडिशन आहे, द कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह फंड मे बी अप्लाइड by the company in paying up unissued shares of the company to be issued members of the company as fully paid. The capital redemption reserve account fund be applied only be applied by company in paying unissued shares of the company to be issued members of the company as fully paid bonus shares. नेक्स्ट याच्या मेथड्स पाहायचे आपल्याला. मेथड्स ऑफ रिडम्शन देर आर टू मेथड्स. एक आहे रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट आणि दुसरं आहे रिडम्शन आउट ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. याच्यामध्ये पहिली पाहूया रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिट. रिडम्शन आउट ऑफ प्रॉफिटमध्ये ऑल टाइप्स ऑफ प्रॉफिट कॅन नॉट बी यूज्ड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. प्रत्येक प्रॉफिट कंपनी काय करत असते, यूज करू शकत नाही. कशासाठी, तर रिडम्शन करण्यासाठी. मग कोणकोणता प्रॉफिट यूज करू शकते सांगितलं आहे आपल्याला, पाहूया. द प्रॉफिट विच वुड बी अदरवाईज अवेलेबल फॉर डिव्हिडंड ऑर रेव्हेन्यू प्रॉफिट. असा प्रॉफिट की जो डिव्हिडंडसाठी किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट जो आहे अशा प्रॉफिटच या प्रॉफिटमधूनच रिडम्शन करू शकते. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल प्रॉफिट कॅनॉट बी यूज्ड फॉर द रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कंपनी कॅपिटल प्रॉफिट कधीच यूज करणार नाही रिडम्शनसाठी, रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्ससाठी. ओके. कॅपिटल प्रॉफिट कॅनॉट बी यूज्ड फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. अ सम ऑफ इक्वल टू नॉमिनल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स रिडीम मस्ट बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट. हे अकाउंट तयारच करायचं आहे ज्यावेळेस आउट ऑफ प्रॉफिटच्या मधून कंपनी इश्यू करत असते त्यावेळेस हे अकाउंट तयारच करायचं आहे. प्रॉफिट विच इज अवेलेबल फॉर द रिडम्शन रेव्हेन्यू प्रॉफिट्स इन्क्लूड्स द फॉलोइंग कंडिशन. फॉलोइंग गोष्टी इन्क्लूड होतात रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये किंवा याच्यामधून कंपनी प्रॉफिट काय करत असते, रिडम्शन करू शकत असते. नंबर एक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह फंड, सिंकिंग फंड, डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, इन्शुरन्स फंड, वर्क्समन कम्पन्सेशन फंड. या गोष्टी म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट आहेत. याच्यामधून कंपनी काय करू शकते, तर कॅपिटल या ठिकाणी प्रिफरन्स शेअर्स रिडीम करू शकत असते, रिडीम करणार याच्यामधून. बट नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, प्रॉफिट नॉट अवेलेबल फॉर द पर्पज ऑफ रिडम्शन. रिडम्शन्सच्या पर्पजसाठी खालील गोष्टीसाठी हा प्रॉफिट नाही आहे. नंबर एक आहे शेअर प्रीमियम अकाउंट. दुसरं शेअर फॉरफिचर अकाउंट, सो शेअर फॉरफिटेड. नंबर नेक्स्ट प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट रिबट रिझर्व्ह. या 4 गोष्टींमधून 5 गोष्टींमधून कंपनी कधीच हे शेअर्स रिडम करू शकत नाहीत. हे कॅपिटल प्रॉफिट आहे. कॅपिटल प्रॉफिट कोणतं आहे, नंबर एक शेअर प्रीमियम, शेअर फॉरफिटेड अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, कॅपिटल रिझर्व्ह आणि डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह अकाउंट. ओके. द रिडम्शन इज कॅरीड आउट बाय कंपनी बँक बॅलन्स, but in case company is not having sufficient bank balance, it can be raised by cash selling, investment or other current asset. Company can also raise the funds by taking bank overdraft. जर आउट ऑफ प्रॉफिटच कंपनीला शेअर्स काय करायचे असतील, रिडीम करायचे असतील आणि जर सफिशियंट प्रॉफिट नसेल तर कंपनी काय करत असते, तर सफिशियंट प्रॉफिट आणण्यासाठी ते त्यांच्याकडच्या असणाऱ्या थोड्याफार असेट्स सेल करून सुद्धा या ठिकाणी ते रिडीम करू शकतात. ओके. नेक्स्ट अकाउंटिंग एंट्रीज पाहिजे. आपलं प्रॉब्लेमच जे आहे ते पूर्णपणे अकाउंटिंग एंट्रीजवरतीच रिलेटेड राहणार आहेत. याच्यामध्ये पहिली जी आहे अकाउंटिंग एंट्री, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह. याच्यामध्ये पहा, कॅपिटल रिडम्शन रिझर्व्हला अमाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर कोणती एंट्री होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट किंवा रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट. प्रोव्हाइडिंग फॉर प्रीमियम ऑन रिडम्शन. रिडम्शनवरती जर प्रीमियम आपल्याला रिडम्शनवरती प्रीमियम विचारला असेल तर तो प्रीमियम कॅल्क्युलेट करा आणि तो प्रीमियम कशामधून द्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट. त्याच्यानंतर अमाऊंट ड्यू असलेली, अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट
आणि त्याच्यावर जर प्रीमियम असेल इफ एनी प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट त्याच्यानंतर जर फॉर सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे जर त्यांनी जर आउट ऑफ प्रॉफिटच आहे पण थोडी सफिशियंट अमाऊंट नसेल तर काय करायचं आहे, तर ते सेल करतात इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे असणारी आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशातून ते रिडम करत असतात ॲट पार, ॲट प्रॉफिट, ॲट लॉस. ॲट पार असेल बुक व्हॅल्यू तर बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट बिंग इन्व्हेस्टमेंट सोल्ड ॲट बुक व्हॅल्यू. ॲट प्रॉफिट असेल इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटनी विकली तर बँक अकाउंट डेबिट इन्व्हेस्टमेंटची मूळ किंमत आणि प्रॉफिट जेवढा झाला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर ॲट लॉस झाला असेल बँक अकाउंट डेबिट, जेवढा लॉस झाला आहे तेवढा लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अमाऊंट पेड ऑन रिडम्शन, अमाऊंट रिडम्शनची पेड केली कुणाला, शेअर होल्डरला. रिडमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट कारण त्यांना पैसा भेटला टू बँक अकाउंट. ओके, बिंग अमाऊंट पेड टू शेअर होल्डर अकाउंट. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे रिडेम्शन आउट ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. रिडम्शन कसं केलं त्यांनी, फ्रेश इश्यूनी केलेलं आहे. याच्यामध्ये पहा कसं असतं, ॲज पर सेक्शन कंपनी ॲक्ट 1956 सेक्शन 80 सबसेक्शन 1 ए कंपनी may issue new shares and the proceeds of the fresh issue may be employed towards redemption preference shares. The shares may buy issued at par, at premium, at discount. If shares issued at premium, the amount of premium may be used meeting the loss on account of premium on redemption. कंपनी काय करत असते, फ्रेश इश्यू करत असते. कंपनी फ्रेश इश्यू केल्यानंतर 3 पद्धतीनं नवीन शेअर्स इश्यू करत असते रिडम्शनसाठी. ॲट पार नाही करू शकते, ॲट प्रीमियम नाही करू शकते आणि ॲट डिस्काउंट नाही करू शकते. ॲट प्रीमियमनं जर त्यांनी शेअर्स इश्यू केले तर जेवढा काही प्रीमियम भेटला आहे त्या प्रीमियममधून रिडम्शन करत असतानाचा प्रीमियम या ठिकाणी मायनस केला जातो. अकाउंटिंग एंट्रीज पाहूया. फ्रेश इश्यू करत असताना ॲट पारची एंट्री काय, तर ॲट पारने आपण जर फ्रेश इश्यू करत असू तर बँक अकाउंट डेबिट कारण पैसा सगळा शेअर्स इश्यू केल्यानंतर बँकेत येतो. बँक अकाउंट डेबिट टू नवीन आपण इश्यू केलेले शेअर कॅपिटल अकाउंट बिंग अमाऊंट रिसिव्ड ऑन द इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स ॲट पार. प्रीमियमनं जर केला असेल बँक अकाउंट डेबिट शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम अकाउंट. ओके, डिस्काउंटनं केला असेल तर बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि लास्ट दुसरी एंट्री कोणती आहे, फॉर द प्रोव्हिजन ऑफ प्रीमियम ऑन रिडम्शन. हे रिडम्शनचा प्रीमियम कसा पे करायचा, तर यामधून भेटलेला जो काही शेअर प्रीमियम आहे 2 नंबरची एंट्री ॲट प्रीमियम त्याचं घ्यायचा, त्यातला शेअर प्रीमियम घ्यायचा. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन, जर आपण रिडम्शन प्रीमियमने करत असू तर तिथली अमाऊंट. लास्ट एंट्री अमाऊंट ड्यू आणि अमाऊंट रिसिव्ड ॲज पर लास्ट आपण जे शेवटी पाहिलं तेच एंट्री असते. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट बिंग अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन. एकदम सोपं चॅप्टर आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं. ड्यूची एंट्री सेम, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट. आणि लास्टली अमाऊंट पेड ऑन रिडम्शन, त्यांना त्यांची अमाऊंट भेटली असेल तर शेअर होल्डर त्यांचं रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कारण बँकेतूनच पैसा जाणार आहे. बिंग अमाऊंट पेड बाय द बँक टू प्रिफरन्स शेअर होल्डर अकाउंट. ओके, अशा प्रकारे हे झाले आपली बेसिक थिअरी कशाची, तर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअरची. क्लिअर आहे सगळ्यांना. एंट्रीज ज्यावेळेस आपण एंट्री करू त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल, तोपर्यंत प्रत्येकाला लक्षात यायलाच पाहिजे. ओके, तर लक्षात असेल तर आपला व्हिडिओ जर समजला असेल थेअरीचा तर तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.